Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. हा व्हिडिओ आहे खारघरच्या सेक्टर 19 मधला. एका झेरॉक्सच्या दुकानात हे SIRचे फॉर्म कुठून आले असा प्रश्न विचारला जातोय. ही झटापट का सुरू आहे तर SIRचे भरलेले फॉर्म इथे झेरॉक्ससाठी आणण्यात आले होते. एक व्यक्ती त्याच्या वैयक्तिक कामासाठी इथे आलेली असताना त्याच्या लक्षात आलं की इथे SIRचे फॉर्म हे झेरॉक्स केले जात आहेत. हे फॉर्म झेरॉक्स काढण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते घेऊन आल्याचा दावा त्या व्यक्तीने केला आहे. त्याने फोन करून पोलिसांना बोलावून घेतला. सगळं चेक करा. इथं ओरिजिनल अजून भरपूर फॉर्म असतील. नाही सर, सगळं चेक करा पहिले. सगळं चेक करा. मी अजून दुसरी पहिली बघितली त्यात पण आहे. हे डाटा असं शेअर करतात लोकांचा आणि त्याच्यावर हे निवडणुका लढवतात. यांच्याकडे आले कुठून आहे? आता प्रांतांना पण बोलवतो. बघा इथं चेक करा. हे घ्या दोघं. हे पण होते, हे पण होते. हे आले. हा दुकानदार झेरॉक्स मारत होता. हे SIRचे फॉर्म आहेत आणि या ठिकाणी हे फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झेरॉक्स साठी दिलेले आहेत. त्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये अशा प्रकारे ज्या लोकांनी हे फॉर्म गव्हर्नमेंटकडे दिलेले आहेत भरण्यासाठी, त्याचा असा गैरवापर करून हा डाटा हे या ठिकाणी लोकांचे मोबाईल नंबर असतील, आधार कार्डचे नंबर असतील, हे सगळेजण या ठिकाणी तुम्ही बघाल की ह्या सगळ्या पिशव्यांमध्ये सगळे झेरॉक्सला दिलेले आहेत. असंख्य लोकांनी SIRचे फॉर्म भरले आणि त्याचा गैरवापर हे भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी झेरॉक्सला दिलेले आहेत आणि ह्या डॉक्युमेंटचा विविध ठिकाणी गैरवापर होण्याचा धोका लोकांसाठी आहे. मी आज या ठिकाणी पोलिसांना बोलून कारवाई करण्यास भाग पाडलेला आहे. आता पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील. इलेक्शन कमिशनकडनं महाराष्ट्रात SIR मोहीम राबवली जाते. BLO मार्फत नागरिकांचे फॉर्म गोळा केले जात आहेत. हे फॉर्म आणि माहिती केवळ इलेक्शन कमिशनकडे असणं अपेक्षित आहे. परंतु हे फॉर्म झेरॉक्सच्या दुकानात कसे आले असा प्रश्न आता विचारला जातोय. हा नागरिक शिवसेनेचा पदाधिकारी असल्याचं म्हटलं जात आहे. पोलिसांनी सर्व फॉर्म पोलीस स्टेशनला आणले. त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्त्याला देखील ते पोलीस स्टेशनला घेऊन आले. परंतु तेथून हा कार्यकर्ता पळून गेल्याचं आता समोर आलंय. हा घडलेला सगळा प्रकार तुम्हीच पहा. काय झालं, नेमकं काय घडलं होतं, काय बघितलं आपण? मी सेक्टर 19 खारघर या ठिकाणी झेरॉक्सच्या एका दुकानात माझ्या पर्सनल कामाचे झेरॉक्स काढण्यासाठी गेलो असता मला त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने SIRचे ओरिजिनल फॉर्म झेरॉक्स करत असल्याचे माझ्या लक्षात आलं. मी त्या दुकानदाराला विचारणा केली की बाबा हे फॉर्म कोणी दिले तुला? तो म्हणला मला एक व्यक्तीने दिले, मला नाव नाही माहीत. मी त्या व्यक्तीला फोन केला की बाबा कोण आहे तू, इथे कसे काय, हे शासनाकडे जमा पाहिजेत, हे या दुकानात कसे काय आले? तो बोला मी 5 मिनिटात आलो. तो आला आणि मला म्हणाला की मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे, हे फॉर्म माझ्याकडे, तू माझ्याबरोबर काय तुझा प्रॉब्लेम आहे मला सांग. मी म्हटलं तुझ्याकडे फॉर्म आले कसे? तर तो इकडे तिकडे कार्यकर्त्यांना फोन करायला लागला, दमदाटी करायला लागला. माझ्यावर हात सुद्धा उचलला त्यांनी आणि ते फॉर्म तिथून जबरदस्तीने घेऊन जायचा प्रयत्न केला. तेवढ्यात मी कंट्रोलला कॉल दिला. तिथे पोलीस आले आणि पोलिसांनी ते सगळे फॉर्म जमा केले आणि त्या व्यक्तीलाही ताब्यात घेतलं. आम्ही पोलीस स्टेशनला आलो असता ते डॉक्युमेंट ठेवत असताना तो आरोपी इथून पळून गेला. आणि आता जे फॉर्म गव्हर्नमेंटच्या ताब्यात पाहिजे, लोकांनी मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे जमा करून दिलेत, BLO कडे आपल्या स्वतःची माहिती दिलेली आहे, मोबाईल नंबर दिले, आधार कार्ड दिले. ही जी माहिती आहे लोकांची, ही सेफ गव्हर्नमेंटकडे असायला पाहिजे, ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे आली कुठून? हा माझा त्यांना प्रश्न आहे.
हे जे BLOंनी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांना फॉर्म झेरॉक्स काढून देण्यासाठी, डाटा लीक करण्यासाठी मदत केली, अशा कार्यकर्त्यांवरती, अशा शासकीय कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मी स्वतः शिवसेनेचा विभाग प्रमुख खारघर शहरचा आहे आणि त्या फॉर्म बद्दल मला माहिती असल्यामुळे ते माझा हा प्रकार लक्षात आला. अशी प्रकारची आमच्याकडे 5-6 आम्हाला सापडले. संपूर्ण SIR फॉर्म ओरिजिनल फॉर्म आहे आणि ओरिजिनल फॉर्म आज एका झेरॉक्स शॉपमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्या फॉर्मची झेरॉक्स काढतात म्हणजे ते फॉर्म त्यांनी घेऊन आणलेले आहेत BLO कडून. तर असेही फॉर्म कोणाला दिले जात नाही. अशा पद्धतीने त्या पदाधिकाऱ्याला आम्ही पकडून स्वतः बाळेश भोजने आमची खारघर शहर विभाग प्रमुख त्यांनी हे फॉर्म सकट त्या पदाधिकाऱ्याला पकडलं, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले होते. स्वतः पोलीस आले होते, पण आज पदाधिकारी पळून गेले नाही. पण हे फॉर्म आपल्याकडे जमा आहे, पाहू शकता. ते ओरिजिनल फॉर्म आहे साहेब. हजारो फॉर्म आहेत असे. म्हणजे प्रभाग क्रमांक 5, 6, 4 हे सगळे फॉर्म खारघर शहरातले. म्हणजे खारघर शहराचा काही एक्झाम्पल झाला. अशाच पद्धतीने गावामध्ये केला असेल, पनवेलला केला असेल, नवीन पनवेलला केला असेल, तर शहरात केला असेल. म्हणजे भारतीय जनता पार्टी कुठल्या पद्धतीचं SIR रजिस्ट्रेशन करते तुम्ही बघू शकता. किती ट्रान्सपरन्सी आहे SIR तुम्ही बघू शकता. उद्या आपली काय गॅरंटी हे बोगस वोटिंग नसतील. अशा पद्धतीने जर झेरॉक्स काढणार आणि तुम्ही हे बोगस वोटिंग वापरणार तर आम्हाला पूर्ण संशय आहे. दरम्यान याबाबत आता रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट लिहित प्रश्न विचारलेत. रोहित पवार म्हणतात, खारघरमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या हाती SIR मोहिमेचे फॉर्म असल्याचं नागरिकांनीच रंगेहात पकडल्याने निवडणूक आयोगाच्या कथित पारदर्शक SIR मोहिमेचा पर्दाफाश झाला. यामुळे SIR ही मोहीम कशी फसवी आणि नावापुरती राबवली जाते हे स्पष्ट झालं. या मोहिमेच्या माध्यमातून भाजप आपल्या पुढील विजयाचा पाया घालण्याचा कसा प्रयत्न करत आहे हे आम्ही वारंवार सांगत आलो असून त्याला आजच्या या घटनेने एक प्रकारे पुष्टीच मिळाली आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हात दाखवून त्यांनी आपली सुटका करून घेतली. आता निवडणूक आयोग या भाजप कार्यकर्त्यांवर काय कारवाई करतं याकडे आमचं लक्ष आहे. पण या मोहिमेच्या माध्यमातून जे काही चाललंय ते संविधानाच्या विरोधात असून यावर सामान्य लोकांनीही आवाज उठवला पाहिजे. तर जितेंद्र आव्हाड म्हणतात, हे खारघर सेक्टर 19 मधील व्हिडिओ आहेत. इथे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे चक्क SIRचे फॉर्म सापडलेत. खरं तर या फॉर्मची कस्टडी केवळ BLO संबंधित सरकारी अधिकाऱ्याकडेच असणे आवश्यक असताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे हे फॉर्म येतातच कसे, कुठल्या तोंडाने? ECI महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या SIR प्रक्रियेला पारदर्शक आणि निपक्ष म्हणणार आहे. यावर CMO महाराष्ट्र काय कारवाई करणार आहे की नाही असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. आता या प्रकरणात पोलीस आणि निवडणूक आयोग काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.